गुड मॉर्निंग. धाराडूर झोपली होतीस? सॉरी, आपण निघूयात का? निघूया की. एवढा उशीर व्हायला नको होता रे गोपाळ. अगं काही इलाजच नव्हता. गाडीच बंद पडली. ऑइल संपलं होतं. 7-8 किलोमीटर लांब चालत जाऊन आणावं लागलं. तेव्हा कुठे गाडी सुरू झाली. तुझा फोन मिळेल का? नेटवर्क नाहीये. गाडी सुरू झाली आहे ना आता? हो सुरू आहे. निघूयात मग. चल निघूया. आयोजकांना कॉल केला. मी आणि पप्पा शिरपूरला सुद्धा जाऊन आलो, पण इंदूचा काही पत्ताच लागत नाही. हो ना रे, तिचा फोन पण नाही लागत आहे. कशी असेल, कुठं असेल, विचार करून करून नुसतं घोर लागले जीवाला. इकडंच खपली तर बरं होईल. आयुष्यभराची कटकट जाईल. तुमची इच्छा पुरी हो सासूबाई. अधोक्षज, हे बघ, इंदू ही काही लेची पेची पोरगी नाहीये. काहीतरी अडचणीत सापडली असेल ती, त्यामुळे तिला यायला उशीर झालाय. हे बघ, तू काळजी करू नकोस, येईल ती. अरे विठुराया आहे ना. इंदू इंदू कुठे? पार तालुक्यापर्यंत जाऊन आलो, पण इंदूचा काही तपास लागला नाही. येता येता शिरपूरमध्ये गेलो होतो. तिथे चौकशी केल्यावर गाववाले म्हटले की इंदू रात्रीच गेलीये. कुणाच्या तरी गाडीत बसून गेली म्हणे. कुणाच्या गाडीत? अरे बापरे. बापरे, काही घातपात तर झाला नसेल ना? हा तेच तर. हो काय बोलताय? जरा शुभ शुभ बोला. नारायणी, आम्ही शुभ विचार करू, पण तसं होणार आहे का? तसंच झालं असेल का? मी बघून येतो. इंदू, गोपाळ, इंदू, अगं कुठे होती तू? सगळे किती टेन्शन मध्ये होते माहिती. मी तुला एवढं फोन केला, स्विच ऑफ लागतोय फोन. तुला फोन काय केला ते मला एक पण. आदू मी एकटी नव्हतेच. अरे माझ्यासोबत सतत 2 जण होती. एक तर तू, दुसरा माझा विठुराया. अगं तिसऱ्याला विसरलीस तू. मी होतो ना. मी सोबत होतो म्हणून तू सुखरूप घरी परत आलीस. गोपाळ, तू तिथं काय करत होतास रे? तुमच्या सुनबाईंची काळजी घ्यायला गेलो. असं पेशंट बघायला आला होता तो. हो हो हो. मग परत येत असताना वाटेत ती दिसली
म्हणून मग तिला बरोबर घेऊन आलो. शेवटी संबंध आहेत ना आमचे. म्हणजे माझ्या लहान भावाची ती बायको आहे, माझी बालमैत्रीण आहे, असे संबंध आहेत आमचे. नाती जपता येतात मला. थँक्यू गोपा दादा, तुझ्यामुळे इंदू सुखरूप पोहोचली. अरे थँक्स काय त्याच्यामध्ये. अरे पण इतका उशीर का? जाताना कुणाला सांगायचं नाही, येताना कुणाला कळवायचं नाही. घरच्यांना घोर लागला असेल याची पण काळजी करायची नाही. चांगल्या घरच्या सुनांचं लक्ष नाही का ते? मोठ्या बाई, मी मुद्दाम नाही केलं. याची गाडी बंद पडली होती मध्येच. त्या तिचा फोन डेड. जंगलामुळे माझ्या फोनला रेंज नाही. मग काय, शेवटी कशी बशी गाडी दुरुस्त केली आणि आलो. त्यात जरा उशीर झाला. हा, जरा याला जरा म्हणतात का? ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही दोघही सुखरूपपणे घरी आलात, आम्ही सगळे भरून पावलो. हो ना इंदू, तू आलीस ना बाई, आता काळजीचं काही कारण नाही. चला या दोघं आतमध्ये या आणि काहीतरी खाऊन घ्या लवकर. चला घरी चाल. चल. इस्कोट श्रीकला, चांगलं जाळ्यात टाकलंयस. दिग्रसकरांच्या घरातल्यांना चांगलं घेरात घेतलंयस. आता घरात घुसलीयस ना, खुशीसारखं घर उकरून टाक. तेच तर हवंय ना मला, म्हणूनच आलीये मी इथे. अधोक्षच्या विरोधात गोपाळ उभा राहिलाय. भाऊ भाऊ, भांडू भांडू. हेच तर हवं होतं मला. आता दिग्रसकरांच्या घरात भांडण होणार आणि आग लागणार. त्या आगीत ती इंद्रायणी पोळणार, जळणार आणि मग ती पार संपून जाणार. त्या दिग्रसकरांची कशी वाट लागेल ना, ते बघ आता. पण हे सगळं लांबून कसं होणार? म्हणूनच तर मी संबंध वाढवतीये ना रत्ना. संबंध वाढव, जोड, काही कर. आता त्यांचा विश्वास मिळवलास की तुझ्या या विद्येच्या जोरावर त्यांना नाचवशील आणि या विद्येचा अभ्यास करून तू त्यात पक्की होशील. इस्कोट. त्या दिग्रसकरांचा इतिहास, भूगोल, वर्तमान सगळं सगळं संपवणार आहे मी. आणि तो तू संपवणारच. मांजर जसं आडवं येतं ना, तसं आडवं यायची तुझी सवय काय जात नाही रे मोहित. आता काय करणार, तुमच्यासारखा महान माणूस दिसला ब्रेक आपसुकच लागतो. काय डॉक्टर, अहो तुम्ही पण आमच्याच सारखे निघालात की नाही? निवडणूक लढवताय म्हणून म्हणलं. अरे काय ऍक्टिंग करता राव तुम्ही. हा नाही नाही, त्या नाटकाचा पहिला अंक गाजवला ना तुम्ही. तुला तर माहितीये आपलं काम आपण परफेक्टच करतो. या बात याला म्हणतात कॉन्फिडन्स, याला म्हणतात हुशारी. आता काय आपली युती झाली ना, आता आम्हाला पण जमत हळूहळू हळू. पण एक गोष्ट आहे, नाही पहिला अंक गाजवलात तुम्ही,
पण आता दुसऱ्या अंकात आम्ही फुटेज खाणार. त्या अध्यक्षाची प्रचार सभेची मीटिंग आहे म्हणे. आता तुम्ही बघाच मी काय काय करतोय ते. त्याच्या मीटिंगला अशी फोडणी देऊ ना की अध्यक्ष महाराज मोबाईलच्या दुकानात रिटर्न. निवडणूक लढवणं तर सोडा, निवडणुकीचा विचार पण करणार नाही. नुसतं बोलायचं नाही हा, करून पण दाखवायचं. चला मी येतो, तुला नसली तरी मला काम आहे. ऑल द बेस्ट. अरे थँक्यू. समजलं का आज काय शिकवलं ते? उगाच विज्ञानाचा गणिताचा असा बागुलबुवा करायचा, त्याला भ्यायचं आणि काही समजलं नाही असं म्हणायचं. समजून तर घ्या एकदा, मग आवडतील हे पण विषय. इंदू मामी, तू तुझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतेस ना? हा, चल आता आम्हाला गोष्ट सांग. गोष्टीचा तास सुरू. वा, आता मी काय शिकवायचं हे पण तुम्हीच सांगणार मला. शांत 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 सांगते. कोणती गोष्ट ऐकायची तुम्हाला? तुला जी आवडेल ती. ओके ते टोके. शूर्पणखाची गोष्ट सांगते. तर राम, सीतामाई आणि लक्ष्मण वनवासात होते. तिथे शूर्पणखा म्हणजे रावणाची बहीण, ती सुंदरतेच्या मोहात राम आणि लक्ष्मणाकडे आकर्षित झाली. सुंदर स्त्रीचं रूप घेऊन ती रामाकडे गेली आणि त्याला लग्नाची मागणी घातली. माझं लग्न झालंय म्हणून मी तुझा प्रस्ताव स्वीकारणार नाही असं राम म्हणाला. मग ती वळाली लक्ष्मणाकडे. लक्ष्मणाला सुद्धा म्हणला, मी काय तुझा प्रस्ताव स्वीकारणार नाही. मी इतकं सुंदर रूप घेऊन तुमच्या समोर आले तरी सुद्धा सीतेसमोर तुम्ही मला नकारता, याचा तिला राग आला आणि शूर्पणखानं सीतेवर आक्रमण केलं. म्हणून लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मणानं तिला हिणवून तिचं नाकच कापून टाकलं. अपमानाने संतप्त होऊन शूर्पणखा तिच्या खऱ्या रूपात प्रकट झाली. मुलांनो, आता मला सांगा गोष्टीचं तात्पर्य काय? रागात माणूस त्याच्या खऱ्या रूपात येतो. अगदी बरोबर राय. कपटी आणि दुष्ट माणसाचा अंत हा वाईटच होतो. वाईट गोष्टी सुंदर रूप घेऊन आपल्या समोर आल्या तर त्यांना कधीच बोलायचं नाही. बरोबर. हाय मुलांनो. काय झालं, इतके खुश का आहात तुम्ही? मला पण सांगा ना. कपटी माणसाचा शेवट नेहमी वाईटच होतो. म्हणून कधीच कपट आणि दुष्टपणा करायचा नाही. गोष्ट सांगितली मुलांना. चला मुलांनो, शाळा सुटली. आता मस्त खेळा आणि अभ्यासही करा बरं. बाय बाय. काय झालं ग श्रीकला? कुठे काय? काही नाही काही नाही. गोपाळ आणि अधोक्षज निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध उभे असं कळलं मला. विचारतेस की सांगतेस? एकाच घरातले दोघे भाऊ आणि एकमेकांच्या विरोधात, फार चुकीचं आहे. पण इंद्रायणी, यातला एक फायदा माहितीये तुला? नाही म्हणजे आता दोघांपैकी कोणीही जिंकलं